आता थेट जाऊयात विजय वडेट्टीवार सध्या बोलतायत. तर तो खाईल काय आणि जगेल कसा? हे जे काही पॅकेज दिला गेलं, सरकारच्या तिजोरीतून फक्त 6,500 कोटी रुपये जात आहे. त्यापेक्षा एकही रुपया सरकारच्या तिजोरीवर भार पडत नाही. आणि दिवाळीच्या पूर्वी देऊ सांगणारे त्याच्या मदतीचा कुठेही आता मदत मिळण्याची कारवाई सुरू झालेली दिसत नाही किंवा खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या पैसे वळती होत असल्याचं दिसत नाही. यावरून शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी म्हणून साजरी करावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती या सरकारनं शेतकऱ्यावर आणलेली आहे. याही पलीकडे जाऊन जो कापूस आता निघतो आहे त्या कापूस खरेदीला अद्याप केंद्राने परवानगी दिलेली नाही. CCIची परवानगी नाही दिली. त्यामध्ये 2 अटी टाकल्या होत्या, त्या दुरुस्त कराव्यात अशी मागणी होती. ओलावा, ज्याला मॉइश्चर म्हणतो आपण, तो कमी करावा आणि दुसरी अट की त्याची लेंथ, यावरून महाराष्ट्रातील कापूस CCI खरेदी करताना हात आकडता घेईल, हात राखून घेईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि असं जर झालं तर व्यापाऱ्यांच्याकडे 4-4.5 हजार रुपयामध्ये कापूस विकावा लागेल आणि शेतकरी बर्बाद होईल, उद्ध्वस्त होईल. या महायुतीच्या महापापी सरकारमुळे शेतकऱ्यांचं वाटोळ होताना दिसत आहे. सोयाबीनचं पीक तर सर्व गेलं, पण जे काही मिळत आहे त्याचे दर 4-4.25 हजारच्या पुढे जात नाही. 3,600 रुपये काल माहिती घेतली, 3,600 रुपयामध्ये सोयाबीन विकला जात आहे. थोडी तरी जनाची नाही मनाची लाज वाटत असेल तर इतका शेतकऱ्यांचा छळ यांनी करू नये अशी माझी सरकारकडे विनंती आहे. जर करेल तर आम्ही शेतकऱ्यांना विनंती करणार आहोत की नाहीतरी तुमचं जीवन अंधकारमय झालं आहे, तर प्रत्येकाने शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याचा, या सरकारचा निषेध म्हणून दिवाळीच्या दिवशी 1 तास महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांनी काळी दिवाळी म्हणून दिवे बंद करून या सरकारचा निषेध करावा. आणि या सरकारला शेतकऱ्यांच्या भावना लक्षात येण्यासाठी मी सर्वांनाच आवाहन करतो आहे, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेला, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. मदतीचा कुठेही उल्लेख नाही. GR बदलवले जात आहेत. सवलती पहिले घोषित करायच्या नंतर बदलायच्या, हा जो काही प्रकार आहे हा शेतकऱ्यांना अडचणीत आणणारा आहे. हो, बाजार समित्यांमधील व्यवस्थापन मंडळ बरखास्त केलेलं आहे. आता सगळे अधिकार जे आहेत ते पणन मंत्र्यांकडे देण्यात आलेले आहेत. सध्या ते जारी केलं सरकारने. नाही, हे काय आहे, नवीन सोय. पणन मंत्री, त्यांच्या राज्यमंत्र्याला खाण्याची सोय. अरे तुम्हाला जर केंद्र सरकारच्या निर्णयानुसार किंवा धोरणानुसार राष्ट्रीय कृषी बाजार समित्या करायच्या असतील तर स्वतंत्र करा, सरकारने नवीन करावेत. पण शेतकऱ्यांचे प्रतिनिधी निवडून जातात, त्यांना बरखास्त करणं आणि सरकारने प्रशासक म्हणून, अध्यक्ष म्हणून कॅबिनेट मंत्री पणनचे, उपाध्यक्ष म्हणून राज्यमंत्री, हा काय खेळखंडोबा आहे? म्हणजे तुम्हाला मुंबईचा उलाढाल 10,000 कोटीची आहे. तुमची बुरी नजर, वाईट नजर त्यावर आहे. त्यातून या मंत्र्यांना मलिदा खाण्यासाठी, यांची सोय करण्यासाठी, यांना भ्रष्टाचारानं पैसे मिळवण्यासाठी हे हिरवं कुरण दिसत आहे. मग हे जनावरांसारखे जातील आणि तिथे चरतील अशा प्रकारची व्यवस्था या जे निवडून आलेलं मंडळ बरखास्त करून केलं जात आहे. एकीकडे पुण्यासाठी वेगळा निर्णय घ्यायचा, पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी, आणि मुंबईसाठी वेगळा निर्णय घ्यायचा. मला हे वाटतं एकूणच महाराष्ट्रातील या ज्या काही मोठ्या 7 कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकांचा जो GR सरकारने काढला
त्याला चॅलेंज देण्याचं काम सुरू आहे. आणि ही तर मी म्हणेल की जनतेच्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या ठिकाणी अतिक्रमण करून शासनाने निवडून आलेल्या प्रतिनिधीला दूर करून रान मोकळं करून स्वतःच्या खाण्याचा नवा मार्ग या मंत्र्यांनी शोधलेला आहे, सरकारने शोधला आहे, असं माझं स्पष्ट आरोप आहे. आज बीडला ओबीसी मोर्चा आहे, तुम्ही नागपुरात आहात, जाणार आहात की नाही, आणि मोर्चाबद्दल काय? नाही, खरं तर मोर्चा काढतायत, ओबीसी बांधव एकत्र येत आहेत, आमच्या शुभेच्छा आहेत. मला तसा काही निरोप नव्हताच त्या मोर्चाच्या संदर्भात, कारण मोर्चामध्ये महाराष्ट्रातील आमचे 3 मंत्री उपस्थित असताना मला आशा आहे की या मोर्चामधून नक्की सरकारच्या प्रतिनिधी म्हणून 2 सप्टेंबरचा JR रद्द करण्याचा निर्णय होईल. आम्ही जरांगेंनी जे केलं ते लोकांच्या पुढे आहे, पण अलीकडे जरांगे म्हणून सरकारची पाठराखण होऊ नये. सरकारने जो काळा JR काढून 2 सप्टेंबरचा जे ओबीसीच्या हक्काचं हिरावून घेतलं आहे, याला दोषी कोण आहे, याचं पाप कोणाच्या डोक्यावर आहे, हे पाप करणारे कोण आहेत, तर महायुती सरकार आहे. म्हणून टार्गेट कोण आहे, तर हे महायुती सरकार आहे. कशाला कमर झुकवायला लागली त्या जरांगीच्या पुढे, कशाला माना वाकवाव्या लागल्यात? जरांगेंनी त्यांच्या समाजासाठी केलं, तो एल्गार केला असेल, पण सरकारने मात्र 54% ओबीसीला उद्ध्वस्त करताना थोडंही काही वाटलं नाही, त्यांना याची चिंता वाटली नाही. आणि आज जर या संदर्भात 2 सप्टेंबरचा JR रद्द होण्यासंदर्भात जो काही एल्गार मेळावा होतो आहे त्याचं स्वागत करतो, पण 3 मंत्र्यांनी, तिकडे 2 मंत्री आहेत, पंकजाताई आणि भुजबळ साहेब, आणि मंत्री आहेत त्याच्याबरोबरचे आमदार पण आहेत. आमचे पडळकर जे आहेत फार पॉवरफुल आमदार आहे. दुसरे आमदार आहेत धनंजय मुंडे, मंत्री राहिलेले आहेत, विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत, तेही वजनदार नेते आहेत. तर मला वाटतं 3ही पक्षाचे प्रतिनिधी सत्ताधारी त्या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती आहे. माझी त्यांना विनंती आहे सर्व समस्त ओबीसी बांधवांच्या माध्यमातून, आता आपण जरांगे पुराण हे तर आहेच, पण तो पुराण कमी करून सरकार पुराण आता अधिक आक्रमकपणे करावं लागेल, तरच तो JR रद्द होईल. नाहीतर आपण म्हणू की आपल्याला आशेचा किरण, हा आशेचा किरण काय करतो हे तुम्हाला सांगावं लागेल. पडळकर यांनी म्हटलेलं की हिंदू मुलींनी जिम मध्ये जाऊ नये, जिम मध्ये गेल्याने लव जिहाद होतो, तिथले कोच मुस्लिम असतात. असं आहे की ज्याला काही जमत नाही त्याने असे हे खुटी उपाड धंदे करायचे. हे खुटी उपाड धंदे आहे, यांची स्थिती बंदरासारखी होणार आहे. शेपूट झाली, त्या गॅपमध्ये गेली, खुटी उपडता खुटी तर निघेल, पण शेपूट लटकून जाईल आणि बंदराला बोंबलावं लागत बसेल. हे जे धंदे चालले आहेत, विकासावर बोलायला पाहिजेत. निवडून कशासाठी देतो माणूस? हिंदू मुस्लिम करायसाठी देतो? तुम्हाला लोकप्रतिनिधी कशासाठी पाठवतात? जनतेच्या कामासाठी, प्रश्नासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी.